Hello students, very good morning to all of you. Today we'll continue the next part of structure of atom. In last part we have discussed Dalton's atomic theory, later on drawbacks of Dalton's atomic theory, then some important terms in that isotopes, isobars, isotones, isostars and so on. Correct? Now take down the next heading, that is discovery of subatomic particles. ठीक आहे, आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं बघा ना सबatomic particles. Okay, there are three fundamental subatomic particles. बरोबर आहे ना? Okay, yes, three fundamental subatomic particles. In that, okay, yes, protons, electrons, and neutrons. Fundamental subatomic particles. कुठले कुठले आहेत? Are okay, protons, electrons, and okay, what? Neutrons. ठीक आहे ना? ओके, आपल्याला काय करायचं बळानं होता? डिस्कवरी ऑफ प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन स्टडी करायचं. डिस्कवरी. ठीक आहे, इथं बळानं तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे ना? ओके, कुठला क्वेश्चन विचारतात? थेरॉटिकल. म्हणजेच काय, तुमची थेरी इथं परफेक्ट असली पाहिजे. जे काय स्टेटमेंट्स लिहून देणार आहे बळानं, ओके, ते स्टेटमेंट्स खूप केअरफुली स्टडी करायचं. थेरॉटिकल पार्ट आहे टोटली. लिहून घ्यावं लागेल सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं. लक्षात येते? ठीक आहे, येस. मग खाली लिहा डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन. फर्स्ट काय करूया आपण? डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, येस, इलेक्ट्रॉन. ओके, खूप एक्सपेरिमेंट झाले बळानो टू डिस्कवर द इलेक्ट्रॉन्स. ओके, त्याच्यामध्ये एक्सेप्टेड कुठला आहे तर काय? जे थॉम्सनसाठी. ठीक आहे ना? ओके, इलेक्ट्रॉन्स वेर discovered by J.J. Thomson by एक एक्सपेरिमेंट करून डिस्कवर केलेले आहेत हे. ठीक आहे, जे थॉम्सन युझिंग कॅथोड रे. ठीक आहे, कॅथोड, ओके, येस, रे डिस्चार्ज ट्यूब. कॅथोड रे डिस्चार्ज ट्यूब. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही कॅथोड रे डिस्चार्ज ट्यूब काय आहे. दिस इज द कॅथोड रे डिस्चार्ज ट्यूब. इट कन्सिस्ट ऑफ ए ग्लास ट्यूब. लक्षात येते का? ओके, एक तुम्हाला इथे ग्लास ट्यूब दिसते. and that glass tube consists of okay two electrodes. ठीक आहे, एक इथं कॅथोड आहे, करेक्ट ना? ओके, एस मेटल प्लेट्स आहेत. ह्या इलेक्ट्रोड्स आहेत म्हणजे काय आहेत? मेटल प्लेट्स आहेत. and these metal plates are connected to the battery. ठीक आहे ना? एक हाय व्होल्टेज बॅटरी आहे किंवा जनरेटर आहे म्हणू शकतोय. त्याचं व्होल्टेज जे आहे ते अप्रॉक्सिमेटली ओके किती असतं? 1000 ओके व्होल्ट. हाय व्होल्टेज आहे खूप. करेक्ट. in this glass tube okay air is filled in that. okay, आता air इथं वर्ड मेन्शन केलेलं आहे. जनरली काय की हायड्रोजन फिल केला जातो. H2 gas is filled when high voltage is applied to this cathode. okay is काय म्हणू शकताय? मेटल. ओके, किंवा काय this discharge tube, then what happens? this gas start to ionize. ठीक आहे ना? ओके, हा जो गॅस आहे H2 gas start to ionize to form twice H plus 2 electrons. Correct. And these electrons pass through the okay is from cathode rays to anode rays. आता electrons म्हणजे काय की निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स. इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे ना बळानो? ओके, येस, इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथं निगेटिव्ह चार्ज आहे. मग जे काही इथं निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स प्रोड्यूस झालेले आहेत, हियर 2 electrons. ठीक आहे, दिस पासेस फ्रॉम द ओके कॅथोड टू एनोड. अट्रॅक्ट होतात. ठीक आहे, आणि इथं काय प्रेशर खूप कमी आहे. प्रेशर कमी असल्यामुळं ते इलेक्ट्रॉन एकमेकाच्या जवळ येत नाहीत. ओके, प्रेशर अप्रॉक्सिमेटली किती असतं? ओके, प्रेशर आता हे टेम्परेचर काय म्हणतो इथं आपण व्होल्टेज जे आहे 1000 व्होल्ट आहे. करेक्ट. आणि प्रेशर जे आहे ते अप्रॉक्सिमेटली, हे लक्षात ठेवा, प्रेशर हे 10 to the power -2 ऍटमॉस्फिअर आहे. खूप कमी प्रेशर आहे आणि हाय व्होल्टेज आहे. लक्षात ठेवा इथं.
1000 व्होल्ट आहे. ओके, मग ज्या वेळेस आयोनायझेशन होतं, ओके, हे गॅसेस मॉलिक्यूल जे आहेत, ओके, H2 गॅस मॉलिक्यूल जो आहे, ओके, तो काय होतो, डिसोसिएट होतो कशामध्ये, एकतर 2H+ मध्ये, ओके, आणि काय 2 इलेक्ट्रॉन्स मध्ये. म्हणजेच थोडक्यात काय, एक H काय करतो, एक H+ फॉर्म करतो प्लस, ओके, 1 इलेक्ट्रॉन. आलं का लक्षात? आणि ओके, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, आता बिफोर इंट्रोड्युसिंग इलेक्ट्रॉन्स त्याला निगेटिव्ह पार्टिकल्स म्हटलं, आणि त्याच निगेटिव्ह पार्टिकल्सला काय म्हणायचं, कॅथोड रेज. ह्याच इलेक्ट्रॉन्सला काय म्हणलं इथं, कॅथोड रेज. कॅथोड, ओके, एस रेज. कारण काय, हे पार्टिकल जे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल पास झाले, ओके, त्याच ओके रेजला काय म्हणलेलं आहे, कॅथोड रेज म्हणलेलं आहे. येते लक्षात? कुठून प्रोड्यूस झाले समजलं तर काय, हे हायड्रोजन, ओके, गॅस पासून प्रोड्यूस झाले. हायड्रोजन डोनेट इलेक्ट्रॉन टू फॉर्म H+ आयन. ठीक आहे ना, ओके, अँड दीज इलेक्ट्रॉन्स, आता हे H+ आयन्स जे आहेत, ओके, ते प्लस कडे जातील का, नाही, तिथं रिपल्शन होतं. मग काय पास होतात, फक्त इलेक्ट्रॉन्स ऍट, ओके, एस हाय व्होल्टेज. समजतंय का हे? ठीक आहे. आता हे इलेक्ट्रॉन पास झालेत किंवा इथं पार्टिकल पास झालेले आहेत किंवा नाही, हे कसं समजतं, ऑन द बेसिस ऑफ फ्लोरेसन्स. ठीक आहे, इथं ग्लो व्हायला लागतो. दिलं बघा इथं ग्रीन ग्लो. ओके, इथे एक प्लेट आहे. विच प्लेट, झिंक सल्फाइड फ्लोरेसंट प्लेट आहे, त्याला ZnS प्लेट म्हणतात. ZnS. ठीक आहे ना, ओके, त्याच्यावरती ज्यावेळेस हे, ओके, स्ट्रीम ऑफ रेज, ओके, कोलाइड होतात, त्यावेळेस काय, ग्रीन कलरचा ग्लो फॉर्म व्हायला लागतो. And that green glow, okay, is means whatever particles strike on this, okay, wall. समजलं हे? ओके, बघा परत एकदा सांगतो मी. ओके, एक डिस्चार्ज ट्यूब आहे, ग्लास ट्यूब. त्या ग्लास ट्यूब मध्ये, ओके, काय, हायड्रोजन गॅस आहे आणि 2 इलेक्ट्रोड्स आहेत ऍट 2 एंड्स. एंडला कुठला इलेक्ट्रोड आहे, कॅथोड आहे. इथं ह्या एंडला कुठला इलेक्ट्रोड आहे बघा, एनोड इलेक्ट्रोड आहे, बरोबर ना. व्हेन हाय व्होल्टेज करंट इज पास्ड इनटू दिस, देन व्हॉट हॅपन्स, दिस गॅस स्टार्ट टू आयोनाइज. ओके, त्याच्यामध्ये H+ फॉर्म होतात आणि काय, इलेक्ट्रॉन्स फॉर्म होतात. थोडक्यात इलेक्ट्रॉन्स त्यावेळेस इंट्रोड्यूस नव्हते, त्याच निगेटिव्ह पार्टिकलला इलेक्ट्रॉन म्हणले, म्हणजेच निगेटिव्ह पार्टिकल्स फॉर्म झाले. इथं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह थोडक्यात पार्टिकल्स फॉर्म झाले, आणि दीज निगेटिव्ह पार्टिकल्स पास फ्रॉम, येस, कॅथोड टू एनोड. कॅथोड टू एनोड हे निगेटिव्ह पार्टिकल पास होतात, म्हणून त्या रेजला काय म्हणलंय, कॅथोड रेज म्हणलेलं आहे. आलं का लक्षात? कॅथोड रेज का, इथून कॅथोड पासून एनोड कडे, ओके, पास होतात म्हणून. करेक्ट ना? खूप सिंपल लँग्वेज मध्ये सांगितलं आता तुम्हाला. आर यू गेटिंग? ठीक आहे. मग डिस्चार्ज ट्यूब मध्ये, ओके, काय प्रोड्यूस होतो, तर काय, येस, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स, आणि त्याच निगेटिव्हली चार्ज पार्टिकलला काय म्हणलं, इलेक्ट्रॉन. कशामुळे फॉर्म होतो, तर ड्यू टू आयोनायझेशन ऑफ दिस हायड्रोजन आयन. दुसरे पण ऍटम्स घेऊ शकताय, ओके, फक्त मी तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी इथं हायड्रोजन फील केला. आलं का लक्षात? कुठलेही, ओके, ऍटम्स तुम्ही गॅसेस इथे घेऊ शकताय, ओके, त्याचं आयोनायझेशन होतं आणि निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स फॉर्म होतात, आणि ते कुठे स्ट्राईक होतात, तर काय, अपोजिट साइडला, इट मीन्स ऑन द एनोड साइड. ओके, एनोड साइड मध्ये, ओके, आता इथं जर ह्या इलेक्ट्रोडला आपण होल्स केलं, ठीक आहे ना, छोटे छोटे होल्स जर केलं आपण, त्या होल्स मधनं सुद्धा पास होतात पार्टिकल्स, आणि हे प्रूव्ह झालं. ओके, ह्या एनोड वरती, ओके, काय, छोटे 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 होल्स केलेले आहेत, आणि होल्स असल्यामुळं, ओके, हा पूर्ण पार्ट जो आहे तो काय व्हायला लागतो, ग्लो व्हायला लागतो. आणि इथं कुठली स्क्रीन आहे, ZnS स्क्रीन आहे, त्या स्क्रीनला काय म्हणायचं, फ्लोरोसेंट, ओके, स्क्रीन. आलं का लक्षात हे? ठीक आहे. ओके, तर प्रॉपर्टीज बघूया आपण, हे तुम्ही रीड करू शकताय. करेक्ट ना? ओके, प्रॉपर्टीज ऑफ, ओके, कॅथोड रेज, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला प्रॉपर्टीज विचारल्या जातात. ठीक आहे. प्रॉपर्टीज ऑफ कॅथोड रेज. कॅथोड, ओके, रेज काय प्रॉपर्टीज आहेत बघा. ओके, फर्स्ट प्रॉपर्टी आहे, कॅथोड रेज ट्रॅव्हल, कॅथोड, ओके, रेज ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन, इन स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन. ठीक आहे, कुठून कुठपर्यंत, कॅथोड टू एनोड पर्यंत, बरोबर आहे ना. ओके, येस, स्ट्रेट लाईन. इफ सपोज ऑब्जेक्ट इज पुट, ओके, इन द पाथ ऑफ कॅथोड रेज. बघा, ओके, इथं जर एखादी ऑब्जेक्ट ठेवलं आपण,
ठीक आहे, बघूया आपण. सी हियर, इफ ऑब्जेक्ट ओके इज पुट इन द पाथ ऑफ दिस कॅथोड रेज, ठीक आहे ना, ओके येस. इथे ऑब्जेक्ट ठेवलं की काय, इथे एक शॉडो मिळते तुम्हाला अपोजिट साइड. लक्षात येते, ओके येस, तो पॉइंट मेन्शन करा. शॅडो का मिळते, कारण काय त्याच्यावरच समजतं की बाबा हे स्ट्रेट लाईन न पास होतात, म्हणून शॅडो मिळते तिथं. ठीक आहे ना, ओके. सेकंड पॉइंट काय लिहा मग, अन ऑब्जेक्ट ओके प्लेस्ड इन an object placed in the path of cathode rays okay is rays cast a sharp shadow, ठीक आहे ना, ओके is cast a sharp shadow म्हणजे लक्षात येते ना, ओके एक इमेज तयार होते त्याची. आलं का लक्षात? ठीक आहे, बघा बरं सेमच आहे ना, ओके. असा एक ऑब्जेक्ट ठेवला, ओके सेम इमेज कुठं फॉर्म झालेली आहे, अपोजिट साइड. म्हणजे हे ही इमेज काय इंडिकेट करते की वो कॅथोड रेज हे स्ट्रेट लाईन ना पास होतात. आलं लक्षात? इट शोज दॅट कॅथोड रेज करेक्ट travel in a straight line, करेक्ट स्ट्रेट लाईन ना पास होतात. हे दोन्ही गोष्टी समजल्या आता, ठीक आहे. येस, ह्या ट्यूब मध्ये काय आहे लक्षात आलं, ओके येस. कॅथोड रेज हे स्ट्रेट लाईन न पास होतात फ्रॉम द कॅथोड टू एनोड, एक शॅडो तयार होते इफ एनी ऑब्जेक्ट पुट ओके इन द पाथ ऑफ कॅथोड रेज. क्लिअर? नेक्स्ट पॉइंट बघा, ओके हिटिंग इफेक्ट, ठीक आहे, ओके येस. हिटिंग इफेक्ट काय होतो, हिटिंग इफेक्ट जनरेट होतो तिथे हिटिंग इफेक्ट when cathode rays, हे नोट करा व्यवस्थित, when cathode rays are, ठीक आहे, फोकस्ड ओके on a thin metal foil, okay, it gets heated up to incandescent. लक्षात येते, हीट होते. एक मेटल फॉइल जर ठेवलं त्याच्यामध्ये, ओके ह्या पाथ मध्ये जर एक मेटल फॉइल ठेवली, अशी एक मेटल फॉइल ठेवली तर काय होते, ती हीट होते आणि ग्लो व्हायला लागते. इनकॅन्डेसंट म्हणजेच काय, ग्लो. बरोबर आहे ना, ओके. कारण काय एक्स्ट्रीमली ओके हाय स्पीड आहे त्या रेजची, त्याच्यामुळे तिथे हीट जनरेट होते आणि ड्यू टू दॅट हीट ओके इट प्रोड्युसेस ओके ग्लो. समजतं हे, ओके येस. म्हणून इथं सुद्धा बघा की बाबा इथं काय ठेवलेलं आहे, झिंक सल्फाइड प्लेट ठेवलेली आहे इथं अशी, ह्या ट्यूबलाच अटॅच आहे. इथं सुद्धा काय होतो, ग्रीन ग्लो होतो. ओके तसे एखादी फॉइल जर ठेवलं त्याच्यामध्ये, फॉइल म्हणजे काय, छोटासा पत्रा ठेवायचा असं, व्हेरी व्हेरी स्मॉल, काय म्हणू शकता तुम्ही, लेअर ठेवायची आहे. ओके येस, ड्यू टू द हिटिंग इफेक्ट ओके काय होतो, तो ग्लो होतो. त्याच्यावरनं समजतं आपल्याला की बाबा येस त्याची स्पीड खूप आहे. येते का लक्षात? ठीक आहे. कॅथोड रेज कन्सिस्ट ऑफ, बघा ओके नेक्स्ट पॉइंट, cathode okay rays consist of खूप महत्वाचा पॉइंट आहे, मटेरियल पार्टिकल्स. बरोबर आहे ना, ओके. तुम्ही त्याला मॅटर म्हणू शकताय कारण ते स्ट्राईक होत आहेत. आलं लक्षात? ओके, this indicates
इंडिकेट्स, ठीक आहे, किंवा इंडिकेटेड असं म्हणा, इंडिकेटेड बाय द फॅक्ट, okay, that by the fact that a light paddle wheel placed in the path of cathode rays, ठीक है ना, okay, starts rotating, okay, बघा, cathode rays consist of material particles असल्यामुळे काय, this indicated by the fact that a light म्हणजे light paddle wheels placed in the path of cathode rays starts rotating. जर त्याच्या पाथ मध्ये एक पॅडल ठेवलं आपण, ओके, तर तो रोटेट व्हायला लागतो. लुक ॲट दिस, ठीक आहे, these are the cathode rays, okay, when a light paddle put, okay, in the path of cathode rays, then what happens, these rays rotate this paddle. ह्या पॅडलला काय करतात, हे रेज रोटेट करतात. ह्याचा अर्थ काय, ओके, ते मटेरियल पार्टिकल्स आहेत, आणि दुसरी गोष्ट काय, हाय स्पीड आहे. हाय स्पीड असल्यामुळं, ओके, पॉवर असल्यामुळं, ओके, काय होतात, ते पॅडल जे आहेत ते रोटेट व्हायला लागतात, असे रोटेटिंग व्हायला लागते. आलं का लक्षात हे बाळांनो? ओके, सपोज इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलं, in electric field they get deflected. हे रेज जे आहेत इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलं की डिफ्लेक्ट होतात. ओके, सी इथं काय आहे, कॅथोड रे एक्सपेरिमेंट आहे, बरोबर आहे ना, ओके, आणि इथं काय केलं आपण, एक इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलं. इथं बघा पॉझिटिव्ह प्लेट आहे, करेक्ट ना, म्हणजे काय, तो एनोड आहे, आणि इथं काय आहे, कॅथोड आहे, म्हणजे काय, पॉझिटिव्ह प्लेट ठेवलेलं, निगेटिव्ह प्लेट आहे. ह्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह प्लेट मध्ये, ओके, काय होतं, ह्या रेजचं डिफ्लेक्शन होतं. कुणीकडे डिफ्लेक्शन झाले, टुवर्ड्स दी पॉझिटिव्ह प्लेट. ह्याचा अर्थ काय, दे आर निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स, करेक्ट ना, निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स. कशावरनं समजतं हे, येस, की बाबा ते रेज जे आहेत ते कुणीकडे डिफ्लेक्ट होतात, टुवर्ड्स दी पॉझिटिव्ह चार्ज. आणि कशावरनं समजतं, ह्या स्ट्रायकिंग वरनं, ह्या ग्लोईंग वरनं समजतं बळानं. ग्लो व्हायला लागलं ना, ग्लो कुणीकडे व्हायला लागला, ओके, टुवर्ड्स दी पॉझिटिव्ह चार्ज. सेंटरला ग्लो आहे का इथं असा, ओके, हा बिफोर, ओके, पुटिंग इन टू द इलेक्ट्रिक फील्ड आहे, तो कुठं होतो, सेंटरला ग्लो होतो, डायरेक्ट स्ट्रेट लाईन पास होतात ना कॅथोड रेज. इट मीन्स दे स्ट्राइक ऑन द सेंटर of that wall, but here what happens, in presence of electric field they deflected towards the positive charge. It means they are negatively charged particles, correct, बरोबर आहे ना, ओके, म्हणू शकताय दे आर निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स. का, ते पॉझिटिव्ह चार्ज कडे डिफ्लेक्ट होतात ना, बरोबर आहे ना, ओके, दे गेट डिफ्लेक्टेड towards positively charged, ठीक आहे, असं लिहिते वेळेस positively charged plate. So, okay, they themselves are negatively charged. आलं का लक्षात, म्हणजे ते कशा आहेत, निगेटिव्हली चार्ज्ड आहेत, हे प्रूव्ह झालं. कशावरनं, ऑन द बेसिस ऑफ देअर डिफ्लेक्शन. अंडरस्टूड, ठीक आहे. सपोज मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं, ठीक आहे, इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड सुद्धा, ओके, हे रेज काय होतात, डिफ्लेक्ट होतात. ओके, ओके, आपण दुसरी इमेज घेऊया, ठीक आहे. सी हियर, in presence of magnetic field, okay, yes, these rays also get deflected. Okay, हे स्ट्रीम आहे कॅथोड रेज, ओके, इथं स्ट्राइक व्हायला पाहिजे होतं,
correct? Like this, it should strike on this surface, but it is deflected in presence of magnetic field. याचा अर्थ काय की बाबा हे जे काय पार्टिकल्स आहेत ते मॅग्नेटिक फील्ड मध्ये सुद्धा डिफ्लेक्ट होतात, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये सुद्धा काय होतात, डिफ्लेक्ट होतात. ठीक आहे ना? इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड they show deflection. ठीक आहे ना? ओके. इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड अल्सो. ठीक आहे ना? ओके. अल्सो इलेक्ट्रिक फील्ड मध्ये पण दाखवतात आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये पण दाखवतात. आलं का लक्षात? म्हणजे तो चार्ज्ड पार्टिकल आहे आणि तो चार्ज्ड पार्टिकल कुठला आहे तर निगेटिव्ह आहे. कारण काय, जिथं निगेटिव्ह एक्सपेक्टेड आहे ना, ओके, त्याच ठिकाणी तो काय होतो, जाऊन स्ट्राईक होतो. करेक्ट? मग इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड दोन्ही फील्ड मध्ये स्टडी केलं. त्याच्यानंतर काय, एक ऑब्जेक्ट ठेवला त्याच्या वे मध्ये, एक तर शॅडो मिळते, नेक्स्ट वन पॅडल ठेवलं, ओके, तर काय होतो, तो रोटेट होतो. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत की बाबा एक तर मटेरियल कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये. ओके, दुसरी गोष्ट काय, ते स्ट्रेट लाईन न पास होतात. नेक्स्ट काय आहे, ओके, तो निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर समजलं, मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर समजलं. आलं लक्षात? नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे बघा. ओके, ऑन स्ट्रायकिंग against the walls of discharge tube. Okay, cathode rays produce faint greenish, बरोबर आहे ना, फ्लोरोसन्स. फ्लोरोसन्स म्हणजेच काय, ग्लो आहे. ओके, ग्रीन कलरचा ग्लो काय करतो, तो प्रोड्यूस करतोय. वरती पाहिलं आपण त्या इमेज मध्ये. ठीक आहे ना? ओके, सी हियर इन दिस इमेज. ओके, ग्रीन कलर तिथं फॉर्म होतो, म्हणजेच एक ग्लो फॉर्म होतो थोडक्यात. क्लिअर झालं हे बळं? नेक्स्ट वन, कॅथोड, कुठलाही गॅस जर घेतला आपण, ओके, ते काय करतात, आयोनाइज करतात. कॅथोड रेज दे आयोनाइज द गॅस. ठीक आहे ना? ओके, through which they pass. जसं की हायड्रोजन गॅसचं काय झालं, आयोनायझेशन झालं. करेक्ट ना? नेक्स्ट वन, कॅथोड रेज ओके, प्रोड्यूस X-rays when they are passed okay on metal, sorry, passed म्हणण्यापेक्षा असं लिहा, they are made to fall असं म्हणा, they are made to fall okay on metals such as tungsten, copper, etc. ठीक आहे ना? ओके, टंगस्टन वरती किंवा कॉपर वरती हे रेज जर तुम्ही ओके अप्लाय केलं, पास केलं, ओके, किंवा त्याच्यावरती स्ट्राईक केलं, ओके, तर काय, ते एक्सरेज म्हणून ऍक्ट होतात. आलं का लक्षात? कॅथोड रेज प्रोड्यूस करतात एक्सरेज. ठीक आहे ना? वेन दे आर मेड टू फॉल ऑन मेटल सच एज टंगस्टन, ओके, कॉपर, एक्सेट्रा. क्लियर? ओके, नेक्स्ट वन, they can
penetrate through thin metal foil. ठीक आहे ना? ओके, मेटलची थिन फॉईल जर केलं ओके तर ते कॅथोड रेज काय करतात, पेनिट्रेट करतात, म्हणजे भेदून जातात बळानं डायरेक्टली. आलं का लक्षात? त्याला पेनिट्रेशन म्हणायचं. क्लिअर? नेक्स्ट वन, चार्ज टू मास. चार्ज टू मास जो काय रेशो असणार आहे, लक्षात येते? ओके, ऑफ द पार्टिकल्स independent okay is of the nature of the gas taken in discharge tube. खूप theoretical पार्ट आहे. डिस्चार्ज ट्यूब. किंवा और म्हणा, और नेचर ऑफ द कॅथोड. पॉइंट समजतो का बघा? चार्ज टू मास रेशो ऑफ पार्टिकल्स independent of the nature of the gas taken in discharge tube. करेक्ट. चार्ज टू मास रेशो और नेचर ऑफ द कॅथोड. कॅथोडचं नेचर काय आहे, त्या गॅसचं नेचर काय आहे, त्याच्यावरती चार्ज टू मास रेशो डिपेंड नाही. चार्ज टू मास रेशो असं लिहितो आपण E/M. करेक्ट. पुढे स्टडी करायचं आपल्याला चार्ज टू मास रेशो, आणि पुढे डायरेक्ट स्टडी केलं तरी चालेल. आता हा होता ओके डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट. करेक्ट. त्याच्यामध्ये कुठले पार्टिकल्स ओके आपण डिस्कवर केलं तर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स, आणि त्याच निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्सला काय म्हणलं, ओके व्हॉट, इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. हे पॉइंट केअरफुली करा, आणि प्रत्येक पॉइंट तुम्हाला ओके एक काय म्हणू शकता इमेज दाखवून मी क्लिअर करायचा प्रयत्न केला. ते समजून घ्या. प्रत्येक इमेज वरनं तुम्हाला समजतं की बाबा काय व्हायला लागलं इथं. क्लिअर ना? ठीक आहे, पुढे जाऊया. ओके, चार्ज टू मास रेशो हेडिंग द्या. चार्ज टू मास रेशो. चार्जला तुम्ही E म्हणू शकताय /M. चार्ज टू मास रेशो. आता इलेक्ट्रॉन जो आहे तो काय कॅथोड रे एक्सपेरिमेंट न डिटरमाइन केला आपण किंवा डिस्कवर केला. करेक्ट ना? आता पुढे जाऊया आपण. ओके, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन नोन आहे तुम्हाला. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन काय आहे, इज 1.602 करेक्ट आहे इंटू 10⁻⁻19 कुलोम. करेक्ट आहे. और त्यालाच काय लिहितो आपण, -4.8 हे फिजिक्स मध्ये होतं तुम्हाला, बरोबर ना, इंटू 10⁻10 इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट ESU. येतं लक्षात? ओके, इट वॉज डिटरमाइंड by R.A. Millikan. R.A. Millikan with his oil drop experiment. ठीक आहे. एक ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट करून ओके तो चार्ज डिटरमाइन केला. हा ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट इम्पॉर्टंट नाही, पण काय चार्ज इम्पॉर्टंट आहे. येते लक्षात? ठीक आहे. नेक्स्ट वन, चार्ज टू मास रेशो. नेक्स्ट, चार्ज टू मास रेशो. चार्ज टू मास म्हणजेच E/M. रेशो of the electron
was determined by परत J.J. Thomson. J.J. Thomson. बरोबर आहे ना? ओके, as E divided by M is equal to किती आहे? -1.76 अप्रॉक्सिमेटली आहे. ठीक आहे, 1.76 into 10 to the power 8 कुलोम ओके पर ग्राम. C म्हणजे कुलोम्स पर ग्राम और अप्रॉक्सिमेटली 1.76 त्याची व्हॅल्यू पुढे आहे 880 ओके 2 पर्यंत आहे अजून पुढे. ओके 1.76 घेतो आपण 76 ओके इंटू 10 टू दी पॉवर 11 कुलोम पर किलोग्राम. येते लक्षात? हे खूप सिंपल आहे. ओके पुढे बघूया. ह्या व्हॅल्यूज लक्षात ठेवायचं. चार्ज टू मास ओके रेशो जो आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला लक्षात राहिली पाहिजे. ग्राम मध्ये ओके आणि काय किलोग्राम मध्ये. हे करायचंय तुम्हाला. नेक्स्ट बघूया. ओके एक स्टेटमेंट वरती लिहिलं होतं आपण काय E/M जो रेशो आहे तो इंडिपेंडंट आहे. कशावरती? नेचर ऑफ गॅस वरती. ते स्टेटमेंट लिहा इथं. नोट the E/M ratio of electron was found to be independent of nature of gas लक्षात येते? ओके and electrode ओके इलेक्ट्रोड्स used. कुठला इलेक्ट्रोड यूज केलेला आहे त्याच्या नेचर वरती किंवा काय गॅसच्या नेचर वरती डिपेंड नाही. E/M रेशो. Mass of electron is calculated as कसं कॅल्क्युलेट केलं जातं? तर M is equal to E divided by E/M. Charge on electron divided by charge to mass ratio is equal to -1.60 into 10 to the power -19. 1.6 लिहिलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. वरती लिहिले आपण चार्ज. ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली 1.6 into 10 to the power -19 लिहू शकताय. करेक्ट ना? ठीक आहे. डिवायडेड बाय -1.76 into 10 to the power -8 सॉरी किती आहे इथं 8 येते लक्षात? इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली तुम्हाला नोन आहे हा मास 9.11 into 10 to the power ओके किती आहे -28 ग्रॅम और 9.11 into 10 to the power -31 किलोग्राम. करेक्ट ना? ओके हा जो मास आहे इलेक्ट्रॉनचा ओके तर तो कसा कॅल्क्युलेट केलेला आहे तर काय चार्ज टू ओके चार्ज डिवायडेड बाय चार्ज टू मास रेशो वर कॅल्क्युलेट केलेला आहे. समजलं? मग हे इक्वेशन तुम्हाला नोन असलं पाहिजे आणि हा मास नोन असला पाहिजे. क्लिअर झालं? हे ऑलरेडी स्टडी केलंय तुम्ही. मास काय आहे, चार्ज काय आहे, हे ऑलरेडी झालेलं आहे तुम्हाला. करेक्ट? एक स्टेटमेंट लिहा और नोट, व्हेरी इम्पॉर्टंट नोट. विचारलं जातं हे बघा, डायरेक्ट विचारलं जातं. काय? दिस इज दी ओके रेस्ट मास ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर आहे ना? ओके एक रेस्ट मास आहे. कुठला रेस्ट मास असणार आहे? जो की कॅल्क्युलेट केला आपण. बरोबर आहे ना? ओके येस. and it is 1 divided by 1837 okay times mass of hydrogen atom. असं नोट करा तिथं. it is 1 divided by 1837 times mass of
हायड्रोजन ॲटम खूप कमी आहे तो, बरोबर आहे ना? ओके, हायड्रोजन ॲटमचा मास नोन आहे तुम्हाला. इलेक्ट्रॉनचा मास खूप कमी असतो. क्लिअर ना? हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे बाळांनो. ओके, केअरफुली हँडल करा या स्टेटमेंटला. इट इज ओके. किती टाइम्स हायड्रोजनचा मास, हायड्रोजनचा जो मास आहे, ओके, त्याच्या किती टाइम्स आहे? 1 डिवायडेड बाय ओके 1837 टाइम्स. बरोबर आहे ना? ओके, येस, तो खूप कमी झाला ना. ठीक आहे. मास ऑफ इलेक्ट्रॉन इन ॲटॉमिक मास युनिट, किंवा त्यालाच आपण युनिफाईड मास म्हणतो. ॲटॉमिक मास युनिट मध्ये कसं लिहाल तुम्ही? ओके, मास ऑफ इलेक्ट्रॉन, 1 ॲटॉमिक मास युनिट नोन आहे तुम्हाला. 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू किती आहे? 1.66 इंटू 10 टू द पॉवर -24 ओके ग्रॅम आहे. येते लक्षात? ठीक आहे. मग आता ॲटॉमिक मास युनिट मध्ये कसं फाइंड आउट कराल? तर डिवाइड करा. करेक्ट. मास ऑफ इलेक्ट्रॉन इन ॲटॉमिक मास युनिट, mass of electron in atomic mass unit is equal to 9.1 into 10 to the power किती आहे? -28 divided by 1.66 into 10 to the power -24. करेक्ट. डिवाइड केलं की तुम्हाला मास मिळेल अप्रॉक्सिमेटली 0.0005 ओके एस 48 ॲटॉमिक मास युनिट. ॲटॉमिक मास युनिट मध्ये समजलं ना? ओके, याचं कॅल्क्युलेशन आहे, ऑलरेडी गिवन आहे बाळांनो तुम्हाला सगळ्या गोष्टी. क्लिअर? ठीक आहे. मग मास ऑफ हायड्रोजन डिवायडेड बाय मास ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, तुम्ही दोन्हीचा जर रेशो घेतला किंवा काय हायड्रोजनला जर डिवाइड केलं तुम्ही, ओके, तर किती येईल? 0.008 हायड्रोजनचा मास आहे डिवायडेड बाय 0.000548 हा कोणाचा आहे? इलेक्ट्रॉनचा मास आहे ॲटॉमिक मास युनिट मध्ये. ओके, त्याचं कॅल्क्युलेशन येतं 1837 अप्रॉक्स. क्लिअर झालं हे? ठीक आहे. मग इलेक्ट्रॉनचा मास ॲटॉमिक मास युनिट मध्ये, एका इलेक्ट्रॉनचा फाइंड आउट केला ॲटॉमिक मास युनिट मध्ये, ग्रॅम मध्ये. ओके, नोन आहे तुम्हाला 9.1 इंटू 10 टू द पॉवर -28. ठीक आहे ना? ओके, हायड्रोजन आणि इलेक्ट्रॉनचा जर रेशो घेतला आपण मासचा, किती येतो? 1837. याचा अर्थ काय की बाबा इलेक्ट्रॉन जो आहे तो किती? 1 डिवायडेड बाय 1837 ओके टाइम्स काय आहे? मास ऑफ हायड्रोजन. क्लिअर? ओके, नेक्स्ट बघूया मास ऑफ मुव्हिंग इलेक्ट्रॉन. ठीक आहे, येस, असं लिहा. मास ऑफ इलेक्ट्रॉन moving with velocity small v is given as moving इलेक्ट्रॉनचा मास. कसं फाइंड आउट करायचं? मास इज इक्वल टू m रेस्ट इलेक्ट्रॉनचा, ओके, किंवा स्टेशनरी इलेक्ट्रॉनचा, और स्टेशनरी म्हणजे कॉन्स्टंट. m म्हणजे काय? मास आहे, डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस v डिवायडेड बाय ओके c स्क्वेअर. करेक्ट? वेअर v काय आहे? वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन, ठीक आहे. आणि c काय आहे? वेलॉसिटी ऑफ लाईट. समजते हे? ओके, वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन आणि वेलॉसिटी ऑफ लाईट ह्या दोन्ही टर्म्स खूप महत्वाच्या आहेत. ओके, आणि ह्या दोन्ही जर कंपॅरेबल वेलॉसिटीज असतील, आलं का लक्षात? ओके, तर मात्र काय येणार आहे? m आणि काय m रेस्ट हे दोन्ही काय असणार आहे? सेम असणार आहे. क्लिअर ना? ठीक आहे, पुढे बघा.
दॅट इज रेडियस ऑफ इलेक्ट्रॉन इन सेंटीमीटर. नोट करून ठेवा हे. रेडियस ऑफ इलेक्ट्रॉन इन सेंटीमीटर is equal to approximate radius आहे 4.28 into 10 to the power minus 14 सेंटीमीटर. ठीक है. वॉल्यूम ऑफ इलेक्ट्रॉन काय असणार आहे 4/3 पाय आर क्यूब. करेक्ट ठेवू शकताय. 4/3 इंटू 3.14 इंटू आर किती आहे 4.28 into 10 to the power minus 14. करेक्ट. ठीक आहे. एस इथं सेंटीमीटर. ठीक आहे. अप्रॉक्सिमेटली किती येतं 3.285 into 10 to the power minus 40 क्यूबिक सेंटीमीटर. काय आलं हे व्हॉल्यूम आलं इलेक्ट्रॉन. व्हॉल्यूम ऑफ इलेक्ट्रॉन. करेक्ट. मग या व्हॉल्यूम वर्ण आणि मास वर्ण तुम्ही डेन्सिटी फाइंड आउट करू शकता. दॅट इज नॉट ओके इम्पॉर्टंट ना. लक्षात आलं बाळांनो हे. ठीक आहे. खूप खूप महत्वाचे पॉइंट स्टडी केला. आता डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन स्टडी केला आपण आज. ओके. नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कवरी ऑफ प्रोटॉन्स आणि डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन स्टडी करायचे. क्लिअर आहे हे. खूप केअरफुली करा. ओके. तुमच्या डीपीपी मध्ये क्वेश्चन नंबर 1 2 3 4 4 क्वेश्चन सॉल्व करा डीपीपी मधून. क्वेश्चन नंबर 1 2 3 4 फ्रॉम डीपीपी 1. ठीक आहे ना. ओके. त्याच्यानंतर आय थिंक नाही हे अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट्स आहे. ओके. ठीक आहे. टुडे विल स्टॉप हियर. ऑल द बेस्ट.